बर्निंग ट्रेन पिक्चर अनेकांना आठवत असेल। आज पोहाळे तर्फे बोरगाव इथं बर्निंग ट्रक दिसून आला। गवताने भरलेल्या ट्रकला अचानक आग लागली आणि पेटलेल्या अवस्थेतील ट्रक रस्त्यावरून जात असल्याने एकच खळबळ उडाली। या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून ट्रक आणि गवताच्या भाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। बर्निंग ट्रकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला। पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फ बोरगावमधील चंद्रकांत डोम हे आपल्या ट्रकमध्ये गवत भरून गावाकडे येत होते। गवतानं भरलेला ट्रक पोहाळे गावाजवळ आल्यानंतर लोंबकळत असलेल्या विद्युत तारांमुळे ट्रकमधील वाळलेल्या गवताला आग लागली। काही क्षणात आग पसरली। वाळलेल्या गवतानं भरलेला ट्रक रस्त्यावरून जाताना पेटलेल्या गवताचे भारे रस्त्यावर पडत होते। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून चालक चंद्रकांत डोम यांनी हा बर्निंग ट्रक थेट कासारी नदीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला। वाटेत जळालेले गवताचे भारे रस्त्यात पडतच होते। काही ग्रामस्थांनी चालत्या ट्रकमधील आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले। अखेर वाळोली रस्त्यावरील एका पशुखाद्य कारखान्याजवळ हा ट्रक थांबवण्यात आला। तिथं बोरच्या पाण्याने ट्रकला लागलेली आग विझवण्यात आली। त्यानंतर जेसीबीच्या मदतीने ट्रकमधील पेटलेले गवताचे भारे खाली काढण्यात आले। या थरारक घटनेत गवताच्या भाऱ्यांसह ट्रकचंही नुकसान झालंय। आग विझवण्याच्या प्रयत्नात ट्रक चालक चंद्रकांत डोम यांच्या चेहऱ्याला, खांद्याला आणि हातापायाला भाजल्याने दुखापत झाली आहे। त्यांच्यावर बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले। दरम्यान रस्त्यावर अधांतरी लोंबकळणाऱ्या विद्युत तारा ताबडतोब हटवाव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे।